गुरु कृपा सुपर बाजार, जिसे आपने दिया प्यार, जो बन गया है अब जी बाजार, पेश करता है टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय रुआटिया ग्रुप का विट्ठल ऑयल, नेचुरल, प्योर और हेल्दी, जो रखे आपकी सेहत का ख्याल। को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा मिठास की। नमस्कार दर्शकों, मैं विक्रम आपका स्वागत करता हूं इस नए शो में गुरु सुपर बाजार, जिसे आपने दिया प्यार, जो बन गया है जी बाजार। जी हाँ, पेश करता है टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय रुआटिया ग्रुप का विट्ठल ऑयल, नेचुरल, हेल्दी और प्योर, जो रखे आपकी सेहत का ख्याल। साथ ही साथ को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा मिठास की। तो दर्शकों, आज टेस्ट ऑफ अकोला में जिन्होंने अपने टेस्ट का चस्का दुनिया को लगाया है, हमारे पूरे अकोला को लगाया है, वो है मामा वड़ा पाव वाले अनिल आत्माराम जी धनभर। बहुत बहुत स्वागत है सर आपका। नमस्कार. मला एक सांगा की आपला आज मामा वडा पाव एक ब्रँड झालेला आहे. सुधीर कॉलनी, अकोल्याची जी सुधीर कॉलनी आहे तिथं यांचा स्टॉल लागतो. किती वर्ष झाले आपल्याला मला स्टॉल? 29 वर्ष. 29 वर्ष झाले. 29 वर्ष. तर सर्वप्रथम तर मला आपल्या परिवारात कोण कोण आहेत त्याचा परिचय आमच्या प्रेक्षकांना. आम्ही घरामध्ये 4 फॅमिली आहोत. मुलगा, मुलगी आणि मिसेस. मुलगा काय करते? मुलगा माझा इंजिनियर आहे. अच्छा. हो. आणि ते तुमच्या व्यवसायात मदत नाही करत? हा, ते येतात, कधी कधी येतात. त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. पुण्याला असतो मुलगा माझा. आणि ही जी आता मामा वडा पाव आहे, याची सुरुवात कशी झाली? मी इथं मुलांना शिक्षणासाठी आणलं होतं आणि ते शिक्षण चालू असताना मी गाडी लावली आणि हे मामा वडापाव म्हणून माझं चालू झालं. सुपो पाणीपुरी सेंटर आणि मामाचा वडापाव. हे मामा नाव कुठून मिळालं? हां, आता सर्व लोक यायचे आणि मला मामा मामा म्हणायचे, त्यामुळे माझं नाव मामा पडून गेलं इथं. अच्छा अच्छा. तर आज 29 वर्षापासून याची सुरुवात झाली. स्टार्टिंगला तुमची पाणीपुरी पण होती. हो. तर आता पाणीपुरी सध्या पण आहे की? नाही, पाणीपुरी बंद केली. वडापाव आणि सोयाबीनच्या वड्या आहेत. जी जी. हो. मला वाटतं सोयाबीनच्या वड्या आपल्या अकोल्यामध्ये खूप कमी प्रमाणात मिळतात. हो, कमी प्रमाणात आहेत. तर ही कल्पना कुठून आली? म्हणजे पाणीपुरीवरून एकदम वडापाव कसं सुरुवात झाली याची? मला असं वाटलं बा वडापाव चालू करा. तिथं माझ्या भावाचा पण वडापाव होता, तर मग मी चालू केला वडापाव. माझा भाऊ म्हणे कर म्हणे चालू, मी पण चालू केला. अच्छा, तुम्ही म्हटलं की तुम्ही या परिवारामध्ये सगळे मिळून राहतात. हो हो. जॉईंट फॅमिली. हा, जॉईंट फॅमिली म्हणजे आम्ही सर्वजण राहतो. ही खूप म्हणजे आजकाल जसं एकदम सगळे सेपरेट सेपरेट राहतात, आजही आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वतः हे व्यवसाय करत आहेत, पण मुलांना त्यांनी पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे आणि त्यांना इंजिनियर पण केलेलं आहे. पुण्याला काम करतात ना? हा, पुण्याला. क्या बात आहे. म्हणजे बघा, याला एक सिस्टम म्हणतात की म्हणजे मी आहे याच्यात ठीक आहे, पण मुलांना असं बंधन नाही केलं की तुला पण हेच करावं लागेल जे मी करतोय म्हणून. जनरली खूप वेळा आम्ही पाहिलेलं आहे की बा त्याच पिढ्या चालत राहतात कंटिन्यूमध्ये. मला एक सांगा ना की ही जी आता चवची टेस्ट लोकांना लागलेली आहे, मामा वडापाव, सोयाबीन वडी, तर ही जी टेस्ट आहे ही कुठून, म्हणजे कोणाकडून तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे की स्वतःच काहीतरी? नाही, मी स्वतः सर्व हे केलं, तयार केलेलं आहे. मला एक सांगा की जेव्हा तुम्ही याची सुरुवात केली होती तेव्हाचा काळ आणि आताचा जो काळ आहे, काय फरक जाणवतो तुम्हाला यामध्ये? पहिले एकदम म्हणजे स्वस्त होतं सर्व. आता बी आहे म्हणा स्वस्त, आता काही महाग नाही आहे म्हणा. आमच्या सासरेबाईंनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यामुळेच आम्ही जसं हे झालो, पुढे आलो. काय करतात तुमचे सासरेबुवा? आमचे सासरेबाईचा त्यांचा पाणीपुरीचाच व्यवसाय होता. अजून पण त्यांच्या 2 गाड्या आहेत सासरेबाईंच्या आमच्या. अच्छा, कुठं? इथं अकोल्यात? हो, एक आहे इथं महानगरपालिका चौकात. अच्छा. आणि एक आहे किल्ला चौकामध्ये. क्या बात आहे. तर त्यांनाही खूप वर्ष झाली असतील ना? हो, त्यांना झाले 40-45 वर्ष झाले त्यांना. बापरे, क्या बात आहे. तर जेव्हा तुम्ही या व्यवसायात उतरलात, घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, काय रिएक्शन होतं त्यांचं? ते म्हणत चालू करा, म्हणत काही हरकत नाही म्हणत आपल्याला चालू करायला. तर मग आम्ही चालू केलं. हे सगळं जे आहे ते तुम्ही तिथंच बनवता की काही घरून तयार वगैरे काही? नाही, आम्ही सर्व घरून तयार करून आणतो. इथं फक्त तयार करायचं आणि गिराहकाला द्यायचं. अजून पुढे असं वाटतं की याला अजून वाढवायचं की काय करायचं, असं काही फ्रँचायझीज वगैरे द्यायचे आहेत का? आता एखाद्या समजा हे केलं तर देऊ शकतो आपण, असं काही नाही आहे.
तर सध्या तुम्ही एकटेच हे सगळं करताय पूर्णचं पूर्ण? हा, एक मी आणि एक माझा समजा भाचाच लागते, तो भाचा, आम्ही दोघं जण आहो गाडीवर. तर केव्हा किती वाजता लागते तुमची गाडी? मी 3 ते 9:30 पर्यंत असतो दररोज. 3 ते 9:30. 9:30. 3 वाजता लागते तर 9:30 हो, पर्यंत 9:30 पर्यंत. ही फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला ही चव घ्यायची असेल, मामा वडापावचे वडापाव जर खायचं असेल किंवा सोयाबीन वडी खायची असेल तर 3 ते 5 रात्री 9 वाजेपर्यंत जवाहरनगर, सुधीर कॉलनी. आणि शाळेचे पण भरपूर मुलं आहेत, त्यांच्यामुळेच आपलं एवढं व्यवसाय चालू आहे. आणि यांचं नाव एवढं गाजलेलं आहे की दूरदूरून लोक फक्त त्या वडापाव आणि सोयाबीन वडी जी आहे ती पण खूप टेस्टी असते, तिथंच ते गरमागरम मस्त एकदम टेस्टी करून आणतात. हो आमच्या ऑफिसवालेही काही जण तुमच्याकडे येत असतात. हो हो. तर पूर्ण गावातूनच येतात सर्व डाबकी रोड, बाळापूर नाका, न्यू तापलिया नगर, कौलखेड, खदान, पूर्ण म्हणजे अकोला शहरातले सोयाबीनच्या वड्या खायला येतात. त्यांचे खूप खूप हे आहे, सहकार्य आहे त्यांचं. मला एक सांगा की वडापाव तर खूप जागी मिळतो, हो सोयाबीन वड्या खूप कमी जागी मिळतात. हो, सोयाबीनच्या तर ही वड्या. आयडिया कुठून आली की आपण सोयाबीन वड्या पण सुरू करायच्या म्हणून? ते एका जणाचं होतं, मी एक वेळ पाहायला गेलो तिथं, तर मला ते बरं वाटलं, पण मी लावल्यानंतर त्यांनी सुद्धा बंद करून टाकलं ते. बघा, त्यांनी बंद करून टाकलं पण तुम्ही सुरू केलं, पण तुमच्याकडे जी चव आली ती त्यांच्याकडे नसेल बहुतेक. नाही. तर फक्त तुम्ही कल्पना तिथून घेतली पण मेहनत स्वतः घेतली, हो आणि तो जो फंडा तयार केला, जो एक टेस्ट तयार केला, तो लोकांमध्ये एवढा पॉप्युलर झाला की आज लोक दुरून दुरून ती टेस्ट म्हणजे चाखण्यासाठी तुमच्याकडे येतात. हो. लोकांना कडनं जे तुम्हाला प्रेम मिळतं त्याबद्दल काय म्हणणार? लोकांना मी म्हणतो, बा तुम्ही चालू करा, चांगला धंदा आहे, छोटा मोठा धंदा आहे, परंतु काहीतरी हे आहे याच्यामध्ये. हा, छोटा मोठा तर मला म्हणता येणार नाही, कारण की त्या धंद्याच्या भरोश्यावर तुम्ही एक तर नाव कमावलंच, हो पण मुलांना तुम्ही शिक्षण दिलं. आज इंजिनियर तुमचे मुलं झालेले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा राहतात, सगळ्यांना सांभाळून. आपले आई वडील आहेत? नाही, आई आणि बाबा दोघेही वारलेले आहेत माझे, पण त्यांचे संस्कार अजूनही तुमच्या हो, हो, सगळ्यांमध्ये आहेत, आणि सगळे एक सोबत राहतात. आज एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी जागी बघायला मिळतं, पण यांच्या घरी ती अजूनही सुरू आहे. खूप मोठी गोष्ट आहे. बाकीचे तुमचे भाऊ वगैरे काय करतात? माझ्या लहान भाऊ आहेत, त्याच्या पण गाडी आहे माझ्या लहान भावाची. अच्छा. हो. तर त्यांचे पण वडापावचं आहे की हो, काय? माझ्या लहान भावाचा पण वडापाव. कुठं लावतात ते? तिची आहे जवाहरनगर, रणपिसे नगरमध्ये. अच्छा, वेगळ्या जागी लावतात हो. ते. पण जे प्रेम तुम्हाला मिळालं ते प्रेम हो. जनरली खूप कमी लोकांना हो, हो, मिळतं. हो. आज तुमचं एक नाव म्हणजे एक ब्रँड झालेलं आहे अकोल्यामध्ये. आम्ही जे टेस्ट ऑफ अकोला तुमच्यासाठी घेऊन आलो त्यामध्ये अशीच व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी स्वतःच एक ब्रँड बनवलेलं आहे, एक नाव बनवलेलं आहे. अशाच लोकांना घेऊन आम्ही टेस्ट ऑफ अकोल्यामध्ये तुमच्या समोर येत असतोय. अजून तुम्हाला काही आम्हाला तुमच्याशी किस्से सांगा ना, की एखाद्या वेळेस कोणी असं एखादा खास ग्राहक तुम्हाला आठवत असेल की ज्यांनी खूप तारीफ केली असेल हो. किंवा खूप दूरचा आला असेल, तो किस्सा आमच्या प्रेक्षकांना सांगा. आमच्याकडे काही ग्राहक असे आहेत, 1 प्लेट 2 प्लेट खातात आणि 200-200 300-300 रुपये देऊन जातात. ते इतके खुश करतात की मामा एक नंबर आहे तुमचं काम. असे बरेच लोक आहेत. असा एका आठवणीचा कोणता तरी कस्टमर एखादा आठवण राहिला की त्याचे काही शब्द होते जे खूप मस्त मनाला लागले, असं वाटलं की नाही खरंच आपण चांगलं काम करतोय, असं काही कोणी? नाही, लोक मला म्हणतात की बा मामा तुम्ही असले तर खूप मजा येते, नाही तर आम्ही दुसरीकडे खायला जातो पण ती टेस्ट नाही आहे, असं आम्हाला ग्राहक सांगतात. तुम्हाला आणि वाटत आमचं कसं आहे माहिती आहे काय, आमचं ट्युशन सुटल्यानंतर आम्हाला खूप भूक लागते, त्यामुळे कसं तुम्ही आमचे खरोखरचेच मामा आहात. म्हणजे एक आईचं प्रेम जसं असते आणि मामा म्हणजे हिंदीमध्ये त्याला मा म्हणतात, तर 2 बार मा आता है. तर अशा वेळेस म्हणजे आईचं जे प्रेम आहे तुम्ही या तुमच्या वडापावच्या माध्यमातून लोकांना ते एक प्रेम पण तुम्ही देताय, हो आणि ती चव महत्वाची आहे. त्या प्रेमामुळे ती चव जी आहे त्याची गोडी जास्त निर्माण होते. अजून काही एखादा किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो की आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करू इच्छिता? मला लोक म्हणतात की तुम्ही कुबेरचे नातेवाईक आहात. का बरं असं म्हणतात? आता ग्राहक आता काय बोलतात, काय कुबेरचे नातेवाईक काय म्हणतात मामा तुम्ही, आणि आमचं मन इतकं शांत होते तुमच्याजवळ नाश्ता केल्याने की खूप शांत होते मन. मस्त चांगलं आहे तुमचं. हे प्रेम खूप कमी लोकांना मिळतं सर, हो आणि हे प्रेम तुम्हाला मिळालं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि आज यामुळेच आपण आज इथं भेटू शकलो टेस्ट ऑफ अकोलामध्ये. आता टेस्ट ऑफ अकोलामध्ये ही कल्पना तुम्हाला कशी वाटली? एकदम मस्त. कारण याच्यात कसं आहे की तुमचं नाव सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्या ते मागचा स्ट्रगल, तुमची स्टोरी ही खूप जणांना माहीत नाही आहे, आणि तोच पोहोचवण्याचा प्रयत्न RRCचा आहे.
त्या माध्यमातून आम्ही हे सगळं पोचवत आहोत. आज तुम्ही आपल्या यशाचं श्रेय सगळ्यात महत्त्वाचं कोणाला देऊ इच्छिता? यशाचं श्रेय माझे सासू आणि सासरे. त्यांना देऊ इच्छिता. हो आपल्या धर्मपत्नी त्यांचं हो, सगळं हो. तिकडे जर तुम्ही नाही सांगितलं तर घरी नाही, तुम्हाला नाही, नाही. जायचंय. ते तर खूप महत्वाची आहे. आणि माझे मुलगा मुलगी हे दोघंही जण खूप मदत केली त्यांनी मला सुरुवातपासून. आताही मदत करतात ते. मुला मुलींचे लग्न झालेले आहेत? मुलीचं लग्न झालेलं आहे. काय करतात जवळ? जवळ MBA झालेले आहेत, कंपनीमध्ये आहेत नोकरीला. क्या बात आहे. आणि मुलगी जॉबवर होती, परंतु जवळ म्हणे आता काही करायचं नाही, तर मुलगी घरचेच कामं असतात. अच्छा अच्छा. अजून तुम्हाला वाटतं की हा वारसा पुढे कोणी नेला पाहिजे? कारण की आता तुमची मुलं तर ऑलरेडी इकडे तिकडे गेलेले आहे, तर हा जो तुमचा एक वारसा आहे, तुम्हाला काय वाटतं की आता पुढे कोणी नेला पाहिजे? आता जोडच्या नातेवाईकाला कोणाला हे करू आपण. अच्छा. माझा लहाना शाळा आहे, त्याला आहे. अच्छा अच्छा. तुमचे सोबत भाचेही काम करतात म्हटलं? ते मानलेले भाजी आहेत, ते माझा शाळा आहे त्याला देऊन देऊ. म्हणजे तो वारसा त्यांनी पुढे नेला पाहिजे. हो हे जे ब्रँड आहे, हे नाव आहे, यांच्या साड्यांना ते देऊ इच्छितात, असंच झालेलं आहे. हो. ओके. तर सोबत सध्या जुडलेले आहेत ते? नाही, त्यांची गाडी आहे, ते समजा हे करते आणि इथं बोलवून घेऊन त्यांना. ओके ओके. आज 29 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात. काय काय अडचणी तुम्हाला आतापर्यंत आल्यात का? काही काय आलेल्या आहेत? फक्त एक वेळा प्रेक्षकांना सांगा. हे अडचणी काहीच नाही आल्या. अडचणी काहीच नाही आल्या? नाही. क्या बात आहे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काही आपला एखादा अनुभव किंवा काही संदेश जर द्यायचा असेल? बरं, काही नाही बा, आमचा मामाचा वडापाव आहे, ग्राहकांना शुभेच्छा, बस बाकी काहीच नाही. खूप साधी राहणी आहे यांची आणि एकदम शॉर्टमध्ये बोलतात ते, पण मनाचेही तेवढेच म्हणजे आज ज्यांना मामा ही पदवी जी मिळालेली आहे, तर ही पदवी त्यांना त्यामुळेच त्यांच्या स्वभावामुळे मिळालेली आहे. आज म्हणून वडापाव तर भरपूर अकोल्यामध्ये खूप जागी लागतो, पण मामाचा वडापाव हे जे ब्रँड झालेलं आहे ते यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि एकदम साधे सिंपल राहतात. पहिले तर मला ते म्हणत होते की इंटरव्ह्यूला यायचं, का बरं द्यायचं, काय करायचं. आता हे सगळं झाल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगलं वाटते. तर हीच आहे की ही जी कहाणी आहे, स्ट्रगलची कहाणी जी आहे, तीच टेस्ट ऑफ अकोल्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तर आजसाठी प्रेक्षकांना एवढंच. पुन्हा नवीन व्यक्तींसोबत आपण टेस्टचा हा जो आपण प्रवास सुरू केलेला आहे, हा प्रवास असाच चालत राहील. गुरु सुपर बाजार ज्याला आपण दिलं खूप खूप प्रेम, तो झालेला आहे आता झी बाजार. प्रस्तुत टेस्ट ऑफ अकोला, पॉवर्ड बाय रुहाटिया ग्रुपचं विठ्ठल ऑइल, नॅचरल, हेल्दी आणि प्युअर आपल्या स्वास्थ्याचा जो ध्यान ठेवतो. को पॉवर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा मिठास की. तर आपण बघत राहा टेस्ट ऑफ अकोला. पुन्हा भेटूया लवकरच.